आत्या आत्तोबा कुठे? तुला कशाला का पाहिजे? आत्या कुठे? आहे का? काहीच आवरलं नाही का? अगं कधी सांगितलं होतं तुला बॅग आवरून ठेवायला? काय धंदा? हो कुठं? मला तुम्ही म्हणले होते ना 2 दिवस सुट्टी म्हणून. कुठं नाही जायचं. अगं पण सांगितलं होतं की तुला साहेबांनी फार्म हाऊसवर 2 दिवस ड्युटी लावली म्हणून. हा आधी मी म्हणलं होतं तुम्हाला नाईट ड्युटी घेऊ नका, आणि आता डायरेक्ट मुक्कामासाठी बोलवलं का? सगळी घरातली कामं राहिली, तुम्ही सामान आणून देणार होता, ते कोण करायचं? अगं सांगितलं होतं तुला, पण आता साहेबांनी ऐनवेळी प्लॅनच बदलला ना. अगं साहेबांनी कार्यक्रमच सगळा फार्म हाऊसवर ठेवलाय आणि लय मोठमोठी माणसं येणार आहेत. त्या सगळ्यांची सोय मला बघायला लावली साहेबांनी. हा इथं बायकोची सोय करता येईना आणि त्यांची सोय करायला चालले. ते काय नाही, अजिबात जायचं नाही कुठं. त्या पोपटरावांना सांगा जमत नाही. शिला अगं अशाने काम जाईल हातातलं आपलं. मग जाऊ दे की दुसरं बघा. अगं काय झाडाला लागलंय का काम? हा मला आज अडवायचं नाही सांगून ठेवतो. जीव गेला तरी चालेल, पण मी आज कामाला जाणार म्हणजे जाणार. आत्तोबा तुम्ही कुठे जाताय? ए तुला किती बारी सांगितलं का कुठं चालला असं कुठं नको म्हणून. सुशीला अगं लहान आहे ती, विचारणारच काय नाही. बरं कामासाठी चाललोय 2 दिवसासाठी. पिशवी घेऊन निघालेत म्हणजे? हा ते अगं तुला कशाला पाहिजे चौकशा? सुशीला अगं लहान पोरांनाच प्रश्न पडतात. इंदुबाळ मी आमच्या मालकाच्या म्हणजे पोपटरावाच्या फार्म हाऊसवर चाललोय 2 दिवसासाठी. लय पाहुणे येणार आहेत त्यांच्याकडे आणि त्या सगळ्यांची सोय मला करायला लावली साहेबांनी. जरा लवकर येसल का? येतील की. तू म्हणलीस ना तर लगेच येतील, नाहीतर ना जाणार बी नाहीत. पण बायको म्हणली ना तर अजिबात येणार नाहीत. जीव गेला तरी जायलाच पाहिजे, हाय ना? सुशीला नाही बाळा, नाही आता यायचं. तर लईच महत्वाचं काम सांगितलंय ना साहेबांनी. पण तुला काय झालंय? तुझा चेहरा का पडलाय एवढा? काय टेन्शन आहे का तुला? काय पाहिजे का तुला? हो पाहिजे, पण तुम्ही कसं दिसाल? अगं तू मागून तर बघ. मागून तर बघ की. आत्तोबा बी देतील, मी बी देईन तुला. धम्मक लाडू, चुपट पोळी, चॉकलेट बिकलेट काय मिळणार नाही. अनो पैसे तर अजिबात द्यायचे नाही हिला. उठ आधी, उठ उठ, निघ निघ इथून. आपला गुळ काढत बसली आणि काय हो आता उशीर होत नाही तुम्हाला? कापडा बरा आणि निघा. जेवायला बी देत नसते मी. येतो. या इंदू मला माफ कर बाळा, पण मला आज लईच घाई आहे बघ. लईच काम आहेत आज. आपण परत आलो ना मग लई बोलू. मला सगळं सांग तुझं. हा येत. आत्तोबा अरे इंदू माय, अगं काय झालंय? मगा धरणं चाचरायलीस नुसते. हा काय सांगायचंय का मला तुला? का काय विचारायचंय? अगं ते बघ की प्रश्न क्रमांक 14,892 घशात अडकलाय कावा धरणं तुझ्या. विचार की. नाही म्हणजे एक गोष्ट विचारायची. आहे का आता? अगं मी काय तुझी आत्या आहे का एवढं घाबरत विचारायला? अगं विचार की काय विचारायचं ते पटकन. आता विचार नाही तर इथंच कुठं तुला चांगली. मला सांगा आत्तोबा, पिट्टूच्या वाड्यापासून आळंदी किती लांब आहे? असं घडा विचारायचं की. आळंदी हाय बरच लांब आहे इथून. म्हणजे चालत जाता येणार नाही का आळंदीला? नाही चालत नाही जाता येत, बसनं जावं लागतं इथून. आपल्या गावातून जाते का बस आळंदीला? नाही म्हणजे इथून आपल्याला तालुक्याच्या गावाला जावं लागतं रिक्षाने, म्हणजे करिश्माच्या गावाला. आणि मग तिथून आळंदीला बसनं जावं लागतं. ती बी सकाळ बस आहे एकदम, आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी दुसरी बस.
आता रात्रीचं काही शक्य नाही. आता पहाटे पहाटे निघायच लागणार. पण मला सांगा, तुमच्या टकोऱ्यात हा आळंदीबद्दलचा प्रश्न कस का आलाय बरं? ते माले गुरुजी आनंदीबद्दल सांगत होते ना, म्हणून ते आले डोक्यात प्रश्न म्हणून विचारला. माले मास्तर आळंदीबद्दल सांगत होते होय? वा वा वा. बर, जाऊता आपण आळंदीला एकदा. माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊ आणि एकदाची ह्या इंद्रायणीची त्या इंद्रायणीची गाठच घालून देतो. कसं? हा, रामकृष्ण हरी. येतो. आत्तोबा, तुम्हीच माझ्यासाठी आळंदीवरून संजीवनी आणू शकला असता. आता काय करू? कशी आणू संजीवनी?